भुवीला काय बी विचारलं ना तरी निस्ती भडकते बघा। आता मगाशी आदिपतीला काय झालं विचारलं तर म्हणलं आम्हाला एकांतात बोलायचंय आणि आदिपतीला तिच्या खोलीत घेऊन गेली। आदिपती पण ना गप गुमान भुवीचं ऐकतो बघा, पण ती जे काय बोलेल ना तिला मुंडी हलवतो बघा। आता लग्नाचंच घ्या ना, आदिपतीच्या लग्नाचं समजा भुवीच ठरवू लागली आहे बघा। आदिपतीवर तिचा जीव आहे मान्य आहे, लय केलं तिनं त्याच्यासाठी, आदिपतीचा पण जीव आहे तिच्यावर, पण प्रेमाचा अतिरेक होतो नाही का। आता तिला समजायला हवं की नाही आपलं पोरगं मोठं झालं त्याचं त्याला ठरवू द्यावं। आता सून बी हिला हिच्या मनासारखीच पाहिजे, आदिपतीच्या मनाचा ती विचारच करत नाही बघा। भुवीचं मला काय समजणच झालंय बघा। आता तिनं एवढा वधू महोत्सव भरवला होता, पण आदिपतीनं त्यातली एक बी पोरगी पसंत केली नाही। भुवीला समजायला पाहिजे होतं की नाही, पण नाही। भुवीनं चंचलाला बोलून घेतलं का तर म्हणा आदिपतीशी तिचं लगीन लावायचं। भावा बहिणीचं लगीन होतं का कधी? हा अहो त्यांची दुर्गीची पोरगी, भुवीनं दुर्गीला बोट दिलं, तिनं हातच धरला। भुवी कुणाचं ऐकण्यासच झाले बघा। जरा कडक शिस्तीचे आहेत, स्वाभिमानी आहेत एकदम, मोडन पण वागणार नाही असं। तुम्ही पुन्हा हल्ला केलात आमच्यावर। आई साहेबांवर हल्ला? आई साहेबांवर हल्ला? त्यासनी हात लावायचं काम नाही सांगून ठेवतोय, कळलं ना? त्यांच्याकडे परत जर डोळे वर करून बघितले ना, विचार नाही करणार बाप आहे का कोण आहे। आई साहेबांवर जर परत हल्ला केला ना, जित्ता गाडून टाकी ना। नाही नाही, तुम्हाला त्या बायको म्हणून नको आहे आम्हाला माहित आहे, पण मला माझ्या आई साहेब पाहिजे आहेत, त्यांच्या वाट्याला जायचं नाही, कळलं? लई झाली नाटक। हा सहन करतो म्हणून काय डोक्यावर नाचालाय काय? काय वाटलं त्या काय रस्त्यावर पडल्यात? तेव्हा पण मनात आलं त्यासनी हाणलं, एवढं सोपं नाही। माझ्या आई साहेब आहेत त्या, कुणाच्या? माझ्या आई साहेब आहेत। ओवाडूच काढू नका, मागं पण तुम्ही त्यांच्यावर हल्ले केलं सगळं माहित आहे मला। दोन पायावर धड चाला येईना माणसाला आणि खुमखुमी किती अंगात त्याच्या। होय आई साहेबांवर हात उगारता, एवढी कुठली येते हिंमत? अजून काय करा पाहिजे त्या बाईनं? अख्खं तुमचं घरदार सांभाळलं, एवढा तुमचा संसार सांभाळला सगळा, तुमच्या पोरग्याला मोठं केलं, अजून काय करायला पाहिजे त्या बाईनं? तरी का सारखं जीवावर उठता? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत?
का सहन करताय हे सगळं? मला फक्त एकदा सांगा, ह्याचा विषय अधिपती जाऊ दे. अधिपती नाही. बसतात की रे बाबा आता हा? किती बोलायलायस? हात उगा राहिलायस? बाप आहे तुझा त्यो. अगं बाप म्हणायच्या लायकीच आहे का त्यो? माझी शपथ आहे तुम्हासनी. जाऊ द्या, जाऊ द्या अधिपती, जाऊ द्या. कसा बाप आहेस कसा बाप आहेस तू? हा, माझ्या आईच्या जीवावर उठलायस. तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा ना नसलेला बरा. हा? निघतो घरात ना. झालं समाधान तुमचं? बघितलं का नाही? हा, एवढं झालं तरी माझ काय कमी नाही अंगातला. हा, तुम्हाला झिडकारलंच ना आत्ता पण यांनी. अरे ढगात गेला असतास ना तर लोकांनी सांगता तर आलं असतं बापच नाही आहे म्हणून. अधिपती काय चुकीचं बोललोय मी? बास करा अधिपती, आता बास करा. आई साहेब तुम्ही बास करा. हे सहन करणं बास करा. का म्हणून सहन करतासा? कारण ते आमच्या कुकवाचे धनी आहेत. असला धनी काय कामाचा मला सांगा, जो माणसासारखा वागवू शकत नाही समोरच्या माणसाला. बघा आता विचार करून काही फायदा नाही. तुम्ही फक्त एकदा सांगा मला, यसनी ना पाठवून द्या आपण. अधिपती तुम्ही बघत काय बसलाय? न्या त्यांना वरती, न्या लवकर. तुम्ही शांत व्हा. आणि डंपरांनो, हे जर परत खोली बाहेर आले ना तर पहिलं तुम्हाच मी फोडून काढीन. मी पट्ट्याने एकेकाला पकडून काढीन. अधिपती शांत व्हा. यो कुकवाचा धनी, त्याला स्वतःच्या पायावर धड नीट चालता येईना आणि बायकोला हाणायचा तेवढा जोर आहे हातात. तो यांचा पुरुषार्थ. तुम्ही काय बघत उभं राहिलं इकडे? चला निघा. आणि आज जे काही घडलं ते चार भीतीच्या बाहेर जाता कामा नाही. चला. अधिपती का सहन करताय एवढं सगळं? मला फक्त परवानगी द्या आई साहेब. अधिपती तुम्ही शांत व्हा. किती जाऊ हल्ला केला या माणसानं तुमच्यावर. आज मी होतो म्हणून काय झालं नाही. काय झालं असतं तर आम्हासनी काय बी होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. देवीच्या कृपेनं आजवर काय झालं नाही. ओ आणि पुढे बी काही होणार नाही. असं का वागते ते? अहो, त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. तुम्हासनी माहित आहे ना व. मग हॉस्पिटलमध्ये ठेवूया त्यासनी. ते आम्हासनी चालणार नाही. का चालणार नाही? कारण हे त्यांचं घर आहे. या साम्राज्याचे सम्राट. ते हे घर सोडून कुठं बी जाणार नाहीत. निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तरी. झालं म्हणजे आयुष्यभर तुम्ही सहन करत राहणार त्या माणसाला? दुसरा काही पर्याय आहे का आमच्याकडं? हा? शांत व्हा अधिपती, शांत व्हा. किंवा माणूस जवळ या घरात आहे ना तोवर मी शांत होऊ शकत नाही.